जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। आजच अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याने लढतीचे चित्र स्पष्ट होणार। नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांपाठोपाठ आता जिल्हा परिषद निवडणुकांसाठीही शिंदे फडणवीसांचा प्रचाराचा धुरळा। आठवडाभरात 20हून अधिक सभांचं नियोजन। मुंबई महानगरपालिकेसाठी शिवसेना भाजप नगरसेवक आज आपापल्या गटांची नोंदणी करणार। शिवसेनेच्या गटनेतेपदी तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा। भाजपच्या गटनेतेपदी माजी उपमहापौर मुकेश मोकाशी यांच्या नावाची चर्चा। ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आज मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार। चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होणार। महापौरपद ठाकरेंच्या शिवसेनेला देणार का यावर निर्णय होण्याची शक्यता। अंबादास दानवे आमच्याकडे येण्याची प्रक्रिया सुरू झाली। उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा। सामंतांनी प्रक्रिया समजावून सांगावी, अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर। भाषणात बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं मंत्री गिरीश महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। तक्रारदार वनकर्मचाऱ्यांकडून तक्रार दाखल, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। अखिल भारतीय किसान सभेचा लॉंग मार्च आज ठाणे जिल्ह्यात धडकणार। 4 वाजता शिष्टमंडळासह सरकारच्या प्रतिनिधींची बैठक। पुढील 3 ते 4 दिवसात लाल वादळ मुंबईकडे। पुण्याच्या सोरतापवाडीत सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेची आत्महत्या। 3 वर्षांच्या मुलीसमोरच गळ्याला फास लावला। सासू आणि पतीला पोलिसांकडून अटक। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार। सोनिया गांधींनीही काँग्रेसची बैठक बोलावली। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पूजा यादवला संघाबाहेर ठेवलं। राज्य कबड्डी असोसिएशनचा अजब कारभार। अंतर्गत राजकारण, वशिलेबाजीचा फटका। अनेक नामवंत खेळाडूंना वगळलं। भारत आणि युरोपियन युनियनमध्ये आज मुक्त व्यापार कराराची घोषणा होणार। युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला लेयन यांच्या उपस्थितीत करार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।